मीरा भाईंदरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू नये, सामाजिक सलोखा अबाधित राहावा आणि कुणीही कायदा हातात घेऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मैदानात उतरला आहे। मीरा भाईंदरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू नये, सामाजिक सलोखा अबाधित राहावा आणि कुणीही कायदा हातात घेऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मैदानात उतरला आहे। आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सदस्य वसीम खाजाभाई बुरहान यांनी मुस्लिम बांधवांना शांतता, संयम आणि कायद्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं आहे। मीरा भाईंदर परिसरातून काही मुस्लिम नागरिकांनी आयोगाकडे गंभीर तक्रारी केल्या होत्या। प्रशासनाची परवानगी असतानाही धार्मिक प्रथा पार पाडताना काही समाजकंटकांकडून विनाकारण अडवणूक, दबाव, धमक्या आणि वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याचं समोर आलं। या प्रकाराची आयोगानं गंभीर दखल घेत थेट पोलीस महासंचालकांशी बैठक घेतली। मुंबईत झालेल्या या बैठकीत कायदा, सुव्यवस्था, धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आयोगानं सविस्तर निवेदन दिलं। त्यावर पोलीस महासंचालकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शासनमान्य नियमानुसार कायदेशीररित्या कुर्बानी करणाऱ्या नागरिकांना जर कुणी धमकावलं, अडवलं किंवा दादागिरी केली तर भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई होणार। दरम्यान आयोगानं मुस्लिम समाजाला काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या आहेत। कुर्बानी फक्त अधिकृत आणि शासनमान्य ठिकाणीच करावी, कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील असं वर्तन टाळावं आणि कुणी त्रास दिल्यास त्याचे फोटो, व्हिडिओ, पुरावे गोळा करून तात्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। तसंच पोलीस, महानगरपालिका आणि पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे। राज्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं असून अफवा, भडकाऊ वक्तव्ये आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना बळी न पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे। बकरी ईदचा पवित्र सण शांततेत, कायदेशीर चौकटीत आणि बंधुभावानं साजरा करा असा संदेश आयोगानं दिला आहे।